हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आम्ही आज घेऊन आलो एक नवीन फन चॅलेंज. ते तुम्हाला श्रुतिका सांगेल काय चॅलेंज आहे ते. आज आम्ही करणार आहोत मॉम वर्सेस मॉम चॅलेंज. सो या दोघी जणींना असं चॅलेंज देते मी, म्हणजे आम्ही दोघं, की ह्यांनी मला पूर्ण आउटफिट माझं रेडी करायचंय. त्याच्यासाठी पण टायमिंग आहे त्यांच्यासाठी, आणि त्यांना प्राइस पण आम्ही सांगितले की काय करायचे. सो बेसिकली द चॅलेंज इज त्यांना 1000 रुपीज आम्ही दोघांना देणार आहे, सेपरेट. ऐका तुम्ही दोघांनी पण, चॅलेंज आहे हा, ऐका. त्यांना 1000 रुपीज आम्ही देणार आहे, आणि त्याच्यामध्ये पण त्यांना पूर्ण अटायर माझं रेडी करायचंय. सो एक 3 गोष्टी मेनली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही मला कपडे घेऊ शकता, तुम्ही मला ज्वेलरी घेऊ शकता, तुम्ही मला चप्पल सँडल वडेवर ते काय घेऊ शकता, पर्स घेऊ शकता असं. पण त्याच्यामध्ये तुम्ही टिकली, मेहंदी, चालूगिरी नाही चालूगिरी नाही, सिंदूर, डोकं नाही वापरायचं. 5-5, 10-10 रुपयाच्या अशा 3 गोष्टी नाही घ्यायच्या. मम्मी लोकांचं डोकं चालू झालं. कॅल्क्युलेशन लगेच डोकं चालू झालेलं आहे की काहीतरी ते करतील. अच्छा चल, हिला 600-700 रुपयाचा ड्रेस घेतला, 15 रुपयाची मेहंदी घेतली, 5 रुपयाची टिकली, असं नाही घ्यायचं. म्हणजे ऑर्नामेंट्स आणि असं गोष्टी घ्यायच्या, ऑब्जेक्टिव्ह ते घ्यायचं. हे तुम्हाला 1000 रुपीज मध्ये करायचंय. पण दिवसभर चॅलेंज नाही करायचंय. 45 मिनिट्स मध्ये हे सगळं पाहिजे. 45 मिनिट्स 45 मिनिट्सच्या आतमध्ये तुम्हाला चॅलेंज करायचंय. हो, करू आम्ही थोडं चॅलेंज. कमी समजू नका तुम्ही. अरे बापरे. कॉन्फिडन्स आलेला आहे. म्हणजे काय, पण चॅलेंज देतो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. मी देते. मुलगी तर आपलीच आहे, पण जावई पण आहे. अगं 1000 रुपीजच्या वरती 1 पण रुपया नाही झाला पाहिजे. त्याच्या आतमध्ये असेल तर ठीक आहे, फाईन, चांगली गोष्ट आहे. म्हणजे पण त्याच्यावरती दुसरं जर उरले पैसे वगैरे जातात, तुम्ही काही तुमच्या हिशोबाने करू काही करा शकता. तुम्ही. असं नाही की फक्त 3च घ्यायचंय. तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. 3 मिनिमम पाहिजेच पाहिजे. मॅन्डेटरी तर 3 आहेच, पण त्याच्यावर तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. पण 1000 रुपीजच्या आतमध्ये, 1000 रुपीजच्या वरती 1 पण रुपये झाला नाही पाहिजे, आणि 45 मिनिटाच्या वरती 1 मिनिट नाही झाला पाहिजे. आणि चिटिंग करायची नाही. आम्ही दोघं आजचे कॅमेरामॅन मी आणि अपूर्व असणार आहे. तुम्हाला रस्त्यात दिसेल. हे क्लिप म्हणजे एकदम हिंट वगैरे अशी थोडी थोडी देऊ आम्ही. एकदम ह्याच्यामध्ये असं आहे की नो चिटिंग, म्हणजे दोघांकडनं पण चिटिंग नको, म्हणून कौशिक मम्मी सोबत, म्हणजे माझ्या मम्मी मी श्रुतिकाच्या मम्मी सोबत जाणार आहे, आणि अपूर्वा ही माझ्या मम्मी सोबत जाणार आहे. बहीण. तुम्ही तिला बघितलं असेल त्या चॅलेंज मध्ये, आपल्या विस्पर चॅलेंज मध्ये. नाही, विस्पर नाही, कोणत्या चॅलेंज मध्ये होती? हू नोज बेटर चॅलेंज मध्ये भांडत होती 27 वर्ष. 27 वर्ष. आता इथे ती 27 वर्ष वर्सेस इथे 5 महिने, 5 महिने. 27 वर्ष तोडी आहे. 27 वर्षावरती अजून 3 वर्ष. अच्छा सॉरी. तर मी कुणासोबतच नसणार आहे. मी रॅन्डम फिरायला इकडे तिकडे, पण मदत बिलकुल पण नाही करणार. बघू. आणि हे चॅलेंज आपण लालबाग मार्केट मध्ये करतोय, आणि क्राऊडच्या मध्ये करतोय. म्हणजे किती इंटरेस्टिंग असणार ते बघा. आणि लालबाग मार्केट मध्ये बसणारी आमच्याकडे एक मॅडम आहे, क्वीन आहे पूर्ण. त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट असणार आहे, मला माहिती आहे ऑलरेडी. चला आपण मग भेटूया लालबाग मार्केट मध्ये. तुम्ही रेडी आहे? मदत करणार ना? तुम्ही रेडी आहे का ते सांगा. रेडीच आहे. तू कुणाला मदत नाही करायची. आजचे कॅमेरामॅन आहेत आम्ही दोघे, अप्पू आणि मी. अप्पू चालली आहे माझ्या मम्मी बरोबर, आणि मी चाललोय चिवच्या मम्मी बरोबर. आता चॅलेंज आम्ही बघू कसं मजा येईल. तर चॅलेंज स्टार्ट झालंय. या दोघी आता निघतील इथून. आम्ही टाइम लावतोय सगळ्या. कसं वाटतं तुम्हाला? कसं धकधुक होते? एकदम छान वाटतं. कधी होईल, कधी नाही, कधी पोहोचतो. होणार व्यवस्थित होणार. चला. टाइम झालं. मी एकदम उत्सुक झालं. कधी जातो दुकानात, कधी काय करतोय असं झालंय. आमची घेतली परीक्षा, काय करतो पास होतो. चला पळा. टाइम स्टार्ट झाला तुमचा. अप्पू कुठे राहिली? दोघी पण पळतायत. तिथे पळतायत, इथून पळतायत. टायमिंग स्टार्ट झालं यांचा.
इथे कौशिकची मम्मी आणि इथे श्रुतिकाची मम्मी दोघी पण पळतात. कुठे जाऊ कुठे नको जाऊ, काय घेऊ. हो नाईस मूव. मी एक चांगला मूव वापरला. पहिला स्टॉपवर थांबलेले आहेत. इथे नाही आवडलं, नेक्स्ट स्टॉप. इथे आय थिंक इथे मला श्रुतिकाची मम्मी पण दिसते. दोघे पण एकाच शॉप मध्ये आलेले. हे पण इकडे झाले, दोघी पण इकडे झाले एकाच जागेवर. आहा उपसा उपसी. कौशिक सांग ना कसा वाटतं कलर. अरे जरा हेल्प करा. ठीक म्हणजे चांगला की हा बघ ते बायकोला घ्यायचा आहे. ये अपन कुछ नहीं करने वाला है क्या? जो कुछ भी करना है तुम लोगों को करने का है. काय देते 850. 500 पर्यंत आहे. तर लास्ट बोल काय देऊ. 600 ठीक आहे. अरे 600 ला घेतलेला आहे अशा प्रकारे मी. काकी कन्फ्यूज आहेत कोणता घेऊ कोणता नको घेऊ. श्रुतिकाला काय आवडेल. मम्मी पळते. मम्मीचे कपडे झाले घेऊन. 600ला भेटले. अंडर बजेट आहे. 400 बॅलन्स आहे. बाहेरून झाला बाहेरून गर्दीमधून पूर्ण लालबागच्या गर्दीमध्ये आम्ही शूट करतोय. गाईज मेहनत करतोय मेहनत. फॉलो करा फॉलो. तुमचं सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा कसं वाटतंय. मम्मीनी सेकंड मूव वापरले. सेकंड मूव चप्पल. सेकंड आयटम चप्पल घ्यायला आली. पिंक चांगला आहे. नाही कोणाला साखळणं सांग ना. मी बोलते नोट एकदा सांगते. काय रे त्यांच्याला काय किती हालत काय माहिती. माझी एवढी ते सारख्याच मला विचारलं अपवर त्याचं काय ये 85 बोले नहीं 12 मांगा थी. एक वस्तू घेऊन झालेली आहे तर दुसरी पर्स घ्यायचा विचार चालू आहे यांचा. कशावर काय मॅच जाईल. ठीक आहे का मग. मम्मीचा चप्पल हा प्लॅन फ्लॉप झालाय. गर्मीमधून हैराण झालं. मी नाही भेटली चप्पल त्यांना चांगली. मेन म्हणजे बजेटमध्ये भेटली पण साईज नव्हती भेटत चांगली. त्यामुळे आम्ही दुसऱ्या आयटमकडे चाललो. आम्ही दुसऱ्या साईडने चाललो आणि आम्ही दोघे मजा करतो. मम्मी नवीन मूव चांगला मूव वापरला. कानातले घेते एक. म्हणजे छोटी आयटम स्वस्तात पण भेटेल. पटकन भेटेल. अरे आता लग्न झालंय ती चॉईस बदलली. असं काही नाही. असं काय नाही. डायलॉग आलं. हो हो आईने घेतलेलं आणि नवऱ्याने घेतलेलं म्हणजे माझ्यासाठी डायलॉग आलं. बरोबर ना. माझ्यासाठी डायलॉग केलं तरी नवरा नवरा असतो. ती ताई मदत करते एवढी. ते पण त्यांना हे नाही. एवढं चांगले चांगली वस्तू काढून दाखवतो. सगळ्यावर जाईल ना. ठीक आहे ते
150 रुपये 60 नाही 150 बरोबर आहे एवढं तरी नाही 150 बरोबर आहे 150 कॅनल फायनली काकींचं घेऊन झालेलं आहे. कसं वाटलं काकी? खूप छान वाटलं. काय वाटतं तुम्हाला? आवडेल की नाही तिला घेतलेलं? आवडेल. मला वाटतं आवडेल कारण आता पण मी तिची जी चॉईस बघितली ना ती तिला आवडणार. मी 1 पीस घेतला आणि बाकीची ज्वेलरी मी दाखवते घरी गेल्यावरती. बघू आता तिचे काय रिॲक्शन असते, तिला आवडेल की नाही. मी जी सेकंड वस्तू घेऊन झालेली आहे. आम्ही चाललो आता थर्ड वस्तू घ्यायला. काय डोक्यात मी तुम्हाला काय घ्यायचं असं पाठी बघून बोला जरा. काय घ्यायचं ते तर सांगा. डोक्यात काय तुमचा थर्ड वस्तू? हे सरप्राईज खेळतात माझ्याबरोबर. काय घ्यायचं ते सांगत नाहीत, पळवतात मलाच. थर्ड आयटम घ्यायला मम्मीकडे राहिले 300 रुपये. 300 घ्यायचे तुम्हाला आता? हां जरा हेल्प कर कलर सांग. हो हेल्प कर. आम्हाला करून दे. एकदा लावून सांग रे. 1 2 3 4 हे कसं आहे तरी? हा चांगलं वाटतं, दोन्ही पण चांगलं वाटतं. तुम्हाला पाहिलं तर घ्या. डन झालेलं आहे माझं. डन झालेलं आहे. मम्मी जे 3 वस्तू घेऊन झाल्या आहेत 900 झाले आहेत. तिच्याकडे 100 रुपीज बॅलन्स आहे. ती अजून एक काहीतरी 100 मध्ये घेते. म्हणजे चिवला एक बोनस प्लस पॉईंट द्यायला. हा नाईस मूव्ह. मी ते 100 रुपये वसूल करायला मम्मी आली बघा. त्यांची हो 100 रुपयालाच घ्यायचं तुम्हाला आता. हे 2 घेत आहे. हो नेल पॉलिश तुला पुश करायची प्लॅनिंग चालू पूर्ण. मला हसतो आहे थोडी घाई करते. घेऊन झालंय माझं चॅलेंज हे पूर्ण झालं एक्स्ट्रा आहे. आयटम घेतलेत मम्मीने चिवला पुश करायला. 3 एक्स्ट्रा. चला आला. सो वी आर फायनली बॅक. म्हणजे हे लोक आलेत सगळेजण. खूप मस्ती केली या लोकांनी. नुसती पळापळ आणि नुसती इकडे तिकडे मार्केटमध्ये मज्जा झाली. खूप थकले. आता जस्ट आम्ही फ्रेश होऊन बसलोय. तर आपण त्यांचे फटाफट बघूयात त्या दोघांनी काय काय घेतलंय. मला काहीच आयडिया नाहीये दोघांपैकी. मी थोडं बघितलं म्हणजे असं ग्लिम्स बघतात ना की बाबा ही हे घेऊ शकते किंवा हिने हे घेतलं असेल असं. कौशिकने आणि अपूर्वाने दोघांनी पण थोडी मदत केली आहे आणि मी पण केली आहे चिटिंग जराशी. पण ठीक आहे तेवढं चालतं. तर आपण सुरुवात करूयात. मी ना श्रुतिकासाठी आहे ना 1 पीस घेतलाय कारण श्रुतिका नेहमी आहे ना 1 पीस मध्ये खूप छान दिसते. म्हणून मला 1 पीसच तिला घेऊशी वाटलं. म्हणजे इंडियन घेतलेलं आहे. हा इंडियन 1 पीस. म्हणजे कुठल्या पण मम्मीने थोडं डोकं चालवलंय. बजेट एकाच कपड्यात पटकन आटकून घ्यावा असं. कलर पण सुंदर आहे. छान आहे. आवडला. हो छान आहे. सो ह्यांनी हा 1 पीस घेतलाय. आणि कपड्यांच्या कॅटेगरीमध्ये हिने काय घेतलंय दाखव. मी कुर्ता घेतलाय. हम्म श्रुतिकाला हा कलर खूप आवडतो आणि सुंदरही दिसणार आहे. हम्म तिला कुर्ता आणि पर्स घेतला. दोघांनी पर्स घेतलाय. पिंक कलर ना थोडासा मध्ये पिंक कलर आहे ना त्याच्यामुळे मी पिंक कलर घेतला. अच्छा नाईस. बघू. अरे तुम्ही प्राइस सांगा. कुर्त्याची प्राइस काय होती? कुर्त्याची मला हे 650 पडली. 650. त्यांचा 650 गेलेत. मला 750 सांगितले पण मी मार्किंग करून हा 600 ला घेतलाय. ओके गुड. 600 आणि 650. पर्स माझा पर्स 200 रुपये. नाईस 200 ला. नाईस. म्हणजे ही ट्रेडिशनल पण वापरू शकतो आणि असं नॉर्मल फॅन्सी ह्याच्यामध्ये पण साडी वगैरे वरती वापरू शकतो. गुड. तुझी दाखव. हिची पर्स पण मस्त आहे. कलर खूप युनिक आहे. एस्थेटिक छान आहे. म्हणजे अशी जुग टाईप आहे. ही कितीला घेतली तू? 200 ला. दोघी पण एकदम कट टू कट 200 ला. म्हणजे आता हिचा 800 रुपये आणि इथे 850 रुपये झालेले आहेत. सो दोघांचे पर्स खूप सुंदर आहेत. युनिक आहेत. हिचं असं म्हणजे ह्याच्यावर ती घालू शकतो ट्रेडिशनल वरती आणि 1 पीस वरती वगैरे पण मस्त वाटेल. कारण ते एक साइड वापरते तिला छान वाटतं हे ड्रेस. ओके. आता ह्यांनी काय घेतलंय? 1 पीस वरती घालायला हा घेतला सेट घेतला. अच्छा. ह्याच्यामध्ये हे ते नाही चांगला वाटेल. हा एक सिंगल आणि त्याच्यावरती कानातले घेतले. अच्छा. ह्यांचे 3 झाले.
म्हणजे बेसिकली हे वेस्टर्नच आहे, पण ह्याच्यामधलं हे जे आहे ना, हा जो पेंडन आहे ना, तो मी त्याच्यावरती घालू शकेन. बाकी मी दुसऱ्या कुठल्यावरती युज करू शकेन. हे पण खूप सुंदर आहे. हे वेस्टर्न वरती युज करू शकते असं. नाईस. ह्याचं काय प्राइस आहे? तर ह्याचे त्यांनी ऍक्च्युली 50 रुपये ह्याचे बोललेला, आणि नंतर मला ह्याचे 30 रुपये लावला, आणि ह्याचे त्यांनी 150 रुपये बोललेला. तर मग मला दोन्ही मिळून त्यांनी 150 रुपये लावला. ओके ओके. मम्मीचा बजेट एकदम संपला. नाईस नाईस नाईस. तुझं काय आहे? मी हे कानातले घेतले, त्या ड्रेसवर एक नंबर. आणि खूप सुंदर दिसेल तिला. आणि तिला हे खूप आवडतात झुमके. हा, झुमके मला खूप आवडतात. खूप खूप आवडतात झुमके. तिने हे असे मस्त झुमके घेतले, ते सगळ्यांवरती म्हणजे साडीवरती वगैरे पण जाईल आणि जाईल त्याच्यावरती ना. तू हे गोल्डन कलर बघून घेतलंस का? बघू ह्याच्यावरती आहे का? आहे ना. उगाच काही घेतलं नाहीस ना? हा, ह्याच्यावरती जाणार. सो हे मोती वर्क आहे. कितीला घेतलंस हे? हे मी 100ला घेतले. मार्जिन करून घेतलं. नाईस नाईस नाईस. छान आहे. हे काय? बजेटमध्ये माझे थोडे पैसे उरले, त्याच्यात मी हे घेतलं. हे तर एकदम युजफुल आहे. हा, मेकअपला लागतं मला. हे खूप भारी घेतलं तिने. सगळ्यात brilliant चेहरा आहे बघा. यांचा चेहरा बघा. यांचा चॅलेंज राहिला साईडला. चेहरा बघा पहिला. माझ्यासाठी गोष्टी करा तर मला आवडणारच ना. म्हणजे दोघी पण मला छान ओळखतात, म्हणजे कलर कॉम्बिनेशन म्हण किंवा काही युजफुल गोष्टी म्हण. वापरतात ना मेकअप. 10 वेळा पाहिले मी. काही ट्रोल करते मला. असू दे, मम्मी करते, चालतं. सो चांगल्या गोष्टी. हे कितीला घेतलं तू? तुझे आता किती झाले? 50ला घेतलं. 50. 70 बोलला पण मी 50 दिले. ओके ओके. नाईस. अजून एक. अगं किती 4 गोष्टी झाल्या तुझ्या. ओ नाईस कलर. हे माझ्या जावाईने मला थोडे हेल्प केले. मला सांगते. किती रुपये राहिले तुझे? हे मला फ्री मध्ये त्यांनी दिलं. हो. हे ह्याच्यात हे फ्रीचं गोष्ट कशी कॅल्क्युलेट करू मी? चल. हे सगळं मला नाही मिळालं. फ्रीला नाही दिलं. एक मिनिट. फ्रीला नाही दिलंय. हा हा. हे 120 अच्छा, हे झाले. तिन्ही. 120 झाले. मी 100ला मागितलं. तर त्याने मला Good, दिलं. हे good. मार्जिन करून घेतलंय. गुड गुड गुड. छान आहे. म्हणजे हा कलर माझा फेवरेट आहे, जगजाहीर. पर्पल कलर. कलर मध्ये पण मला कौशिकने दिलं. पर्पल हा कौशिकचा फेवरेट आहे. इथे 3 चे 6 आयटम झाले. इथे 3 चे 4 आयटम झाले. पण सगळेच आयटम खूप Item छान आहे. आपल्याला काय कमी हे नव्हतं. हे 3 आयटम घ्यायचे होते. पण हिचं बघायला गेलं तर हिच्यामध्ये पण 3 चैन आहेत. 3 चैन आणि हे मिळून 150 रुपये वॉज गुड. चांगली आहे. सो हे सगळ्या गोष्टी मी घालून दाखवणार म्हणजे नेक्स्ट ह्याच्यामध्ये. तर तुम्ही सांगा तुम्हाला कोणतं हे आवडलं. सो आपण असं करूया कौशिक, की ए आणि बी तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये तुम्हाला ए जास्त आवडलं की बी. बिकॉज माझ्यासाठी हे डिफिकल्ट आहे दोघांमध्ये चूज करणं. मला दोन्ही पण गोष्टी खूप युनिक आणि मस्त वाटल्या. सो तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला काय आवडलं आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कोणता दोघांपैकी कुणाला जास्त वोट कराल. ज्याला जास्त वोट असेल तो चॅलेंज जिंकला. चालेल? ओके. चालेल. सो फायनली मी आता हा ड्रेस घातलाय आणि हा ड्रेस माझ्या मम्मीने माझ्यासाठी घेतलाय. सो हा इतका युनिक आणि मस्त कलर आहे आणि त्याच्यावरती तिने एवढे प्रिटी कानातले घेतलेत. म्हणजे खूप सुंदर असे झुमके घेतलेले आहेत. मला खूप आवडले. आणि मॅडमने माझ्यासाठी मल्टी कलरची बॅग घेतली, स्लिंग बॅग. सो आय कॅन वेअर इट विथ एव्हरीवेअर. सो हा खूप सुंदर असा कुर्ता विथ प्लाझो सेट. थँक्यू मम्मा. आणि हा ड्रेस माझ्या सासूबाईंनी म्हणजे कौशिकच्या मम्मींनी मला हा ड्रेस दिलाय. मस्त एकदम फ्लोई आहे आणि खूप सुंदर आहे आणि एकदम इम्पॉर्टंट म्हणजे इट हॅज पॉकेट्स बोथ साईड. इट हॅज पॉकेट्स. मस्त आहे ना. आणि ह्याच्यावरती त्यांनी मला ही सुंदर अशी बॅग दिली आहे. सो आय कॅन वेअर इट विथ साडी अँड म्हणजे पार्टी वेअर्स अँड एव्हरीथिंग. त्याच्यावरती मी घालू शकते. आणि ह्याच्यावरती पण हे सुंदर पिंक असे फ्लावर्स म्हणजे डिटेलिंग बघा. जस्ट बिकॉज त्याच्यामध्ये पिंक कलर आहे एव्हरीवेअर. सो येलो कलर मॅच नाही करता त्यांनी पिंक कलरचं सगळं घेतलंय सो दॅट इट कॉन्ट्रास्ट आणि ते मस्त वाटेल. सो बोथ मम्माज आर सुपर्ब. मग तुम्ही आता सांगा की आउटफिट म्हणजे फर्स्ट चांगला वाटला की सेकंड तुम्हाला? तर कसा वाटला तुम्हाला आजचा चॅलेंज? आमची खूप तारंबळ उडाली. आम्ही खूप इथे इथे फिरलो, धावपळ सगळी ह्यांची पण धावपळ झाली आहे.
मला ना मम्मीला दोघांना विचारायचं तू त्यांना कसा वाटलं धावपळ करून. आधी मी स्टार्टिंगला विचारलं तेव्हा सगळे ओके 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 बोलले. तर आता कसं वाटतं धावपळ करून आलं खूप एवढी? मजा वाटली आणि थोडा व्यायाम झाल्यासारखा वाटला. हा 4 महिने मी घरी आराम केला ना त्याची कस आता निघाली. तुला कसा वाटला? खूप छान वाटलं आणि म्हणजे श्रुतिकासाठी शॉपिंग करायला खूप आवडलं. तुम्हाला लोकांना दोघांना परत चॅलेंज असे करायला आवडेल? आवडेल ना तुम्ही नक्की आवडेल? बोलवा. हो आवडेल नक्की आवडेल. तर ह्या दोघींनी श्रुतिकासाठी सगळं काय काय घेतलं. मस्त फिरले, धावपळ केली, हे केलं. माझ्यासाठी काय नाही घेतला. काय वाटलं तुम्हाला? मस्त मजा आली. हा मला जरी आता बघू आपण हा, तुम्हाला दाखवतो मी दोघींना दाखवतो. आपण त्यांना नक्की म्हणत तर- नव्हतं तुझ्यासाठी घ्यायला. हो, 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 हो. चॅलेंज करूया. हा. जवळपास बघूया. आता कसं जवळपास. तर काही तुम्हाला नवीन चॅलेंज बघायला भेटणार आहे लवकरच. हा या दोघी तर- गायब होतील थोड्या दिवसांनी बोलतील मी काय करणार नाही बाबा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा. शेअर करा. आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. बाय.